हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारची सकाळची वेळ आहे. तर पहाटेच्या 5:30 ते 5:45 झाल्या असतील आणि मी आली आहे बेडरूममध्ये क्लिनिंग करण्यासाठी. झाडू वगैरे मारायचा होता, त्यासाठी आली आहे. आणि पहाटे उठून साहेबांचा डब्बा वगैरे बनवून दिला. त्यानंतरनं थोडा वेळ एक्सरसाइज वगैरे केली आणि त्यानंतर म्हणजे काही भांडे वगैरे होते ते घासून घेतले थोडेफार. जे काही डब्बा बनवण्यासाठी जे काही भांडे वापरले होते ते घासून घेतले. किचन स्वच्छ केलं आणि त्यानंतर मी आली होते बेडरूममध्ये. तर 2 दिवस झालं म्हणजे ते बेडशीट ही होती, चेंज केली नव्हती. त्यामुळं मग आता आज बेडशीट चेंज करून घेतली. आणि ही चॉकलेटीवाली जुनीवाली बेडशीट आज हे केली, सेट केली. तर याच्यावरती ना मॅचिंग पिलो कवर आहेत. म्हणजे जवळजवळ 4 हे आहेत, पिलो कवर आहेत मॅचिंगचे, चॉकलेटी कलरचे आणि 2 हे पिंकवाले आहेत. तर बाकीचे जे बेडशीट आहेत ना ते कलरचे, त्या मॅचिंग कलरचे ना म्हणजे पिलो कवर घेतलेच नाहीत आणि म्हणजे भेटतच नाहीत सहसा. मॅचिंग वगैरे भेटतच नाही. तर फक्त हेच होते तेवढे मॅचिंग आणि असेच 2 अजून पिलो कवर आहेत. तर फ्रेंड्स, आता बेडरूमचं जे काम आहे ते पटापट आवरून मला दुसरी पण कामं करायची आहेत. आणि काल ना संध्याकाळच्या टायमाला आमच्या इकडे ना भरपूर हवा सुटली होती आणि पाऊस पण आला होता. तसं काल दिवसभर थोडंसं म्हणजे असं झाकाळल्यासारखंच वातावरण होतं. वाटतच होतं की पाऊस येईल म्हणून. आणि आलाच. म्हणजे एक 10 मिनिटासाठीच फक्त पाऊस आला होता, जास्ती वेळ नव्हता. पण तरीसुद्धा जरा बरं वाटलं, कारण की एवढ्या भयंकर गरमीमध्ये थोडंसं थंड वातावरण झालेलं होतं आणि त्यामध्ये पाऊस आला तर जरा बरं वाटलं होतं काल. आणि पावसाने म्हणजे थंड वातावरण तर झालं होतं, पण बाल्कन्या वगैरे ना भरपूर घाण झाल्या होत्या. काय माहिती काय होतं की पावसाचा पाणी जर पडलं ना तर बाल्कन्या भरपूर घाण होतात. म्हणजे आता किचनची बाल्कनी एक समजू शकते की बाबा तिथं झाडं वगैरे आहेत आणि ते थेंब वगैरे पडल्यामुळं ते रोपांची जी माती आहे ती उडून मध्ये पसरते आणि त्यामुळं घाण होतं, ते समजू शकते. पण आता बेडरूमची बाल्कनी पण घाण झालेली आहे. मला वाटतं ना ते वादळ सुटलं होतं ना, त्याच्यामुळं ते धूळ वगैरे उडाली असेल अगोदर आणि त्यानंतर पाऊस पडल्यावरती चिखल झाला आहे बाहेर बाल्कनीमध्ये पण. तर फ्रेंड्स, आता बेडरूमची पूर्ण क्लिनिंग केलेली आहे. इकडे तिकडे पडलेले कपडे वगैरे होते ते सगळे कपडे व्यवस्थित ठेवले. त्यानंतर बेडशीट सेट केली व्यवस्थित, झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर वॉश बेसिन वगैरे घासून घेतलं हे ते. आणि मग आता अंघोळ करून मी आली आहे फ्रेश होऊन. तर अंघोळ केल्या तहान लागली होती. सारखं तहान लागते काय माहिती, आजकाल हे ते उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळं सारखं तहान लागते. पण माझ्या एका सबस्क्रायबर ताईंनी मला कमेंट केली होती की ताई, फ्रीजचं पाणी पिऊ नका, ते अपायकारक असतं आपल्यासाठी. त्यामुळं ना मग मी फ्रीजचं पाणी पिणं हे केलं, अवॉइड केलं आणि नॉर्मल आपलं फिल्टरचं पाणी पिलं. तर आता सगळ्यात आधी हे बघा, आमच्या रोपांना किती सुंदर अशी फुलं लागलेली आहेत आणि 4च फक्त फुलं लागलेली आहेत, बाकी सगळ्या कळ्या आहेत. पण 4च फुलांमुळे ना एवढं सुगंधित वातावरण झालं होतं बाल्कनीमधलं. ते म्हणजे मोगऱ्याचा जो सुगंध असतो ना ते खरंच पॉवरफुल असतो एकदम. म्हणजे फक्त 4च फुलं आहेत दिसायला तर, पण भरपूर सुगंधित वातावरण झालं होतं इथलं. आणि आता हे फुलं मी घरामध्ये ठेवणार आहे, कारण की असं पण आपण नाही तोडली ना फुलं तर ते सुकून जळून जातात रोपांनाच हे करून. त्यामुळं आता आणि हे बघा बाल्कनी म्हणजे धूळ वगैरे उडालेली आणि त्यामध्ये पाणी वगैरे पडलेलं, ते घाण झालेलं आहे सगळं. ते आता धुवून घेईन थोड्या वेळाने. तर आता फुलं जी आहेत ते तोडून बुद्धांची जी मूर्ती आहे तिथे ठेवते. म्हणजे कसं घरामध्ये पण सुगंध पसरेल ना पूर्ण. आता बाल्कनीमध्ये तर आहेच सुगंध, पण घरामध्ये तर अजून छान सुगंध पसरेल.
तर फ्रेंड्स, दिवसाच्या सुरुवातीस मध्ये ना तथागतांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन केलं आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे आता. तर साहेबांना सकाळी डब्बा वगैरे बनवून दिला होता, पण त्यांना ना ज्वारीच्या भाकरी वगैरे बनवून दिल्या होत्या आणि भाजी बनवून दिली होती. तर आता मुलांसाठी बनवायचे आहेत आलूचे पराठे. तर त्यांना ते भाकरी वगैरे त्यांना जमत नाही मुलांना, त्यामुळं त्यांच्यासाठी आता चपात्या आणि आलूचे पराठे बनवायचे आहेत. तर आता सकाळी म्हणजे जेव्हा स्वयंपाक झाला होता, डबा वगैरे बनवून झाला होता, तेव्हा किचन साफ केलं होतं. तरीसुद्धा आता म्हणजे ती सवयच पडली, की जेव्हा पण किचन यूज करायचं म्हटलं, की कपडा फिरवून घेते अगोदर आणि जास्त वेळ नाही लागत त्याला. 1 मिनिटभराचंच काम आहे फक्त. कपडा फिरवायला किती वेळ लागतो. तर आता किचन जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बटाटे आणून ठेवले होते वैभवदादांनी. जवळजवळ 2 दिवस झाले बटाटे आणून ठेवले होते, की मम्मी आलू पराठा बनव म्हणून. पण ते काही जमतच नव्हतं. तर आज फायनली म्हणलं, की बनवावंच आलू पराठा. तर आता कुकर ना खाली नव्हता. कुकरमध्ये ना रात्रीचं म्हणजे थोडं हे होता, मसाला भात उरला होता. तर तो मी अगोदर गरम करून घेते आणि दुसऱ्या टोपामध्ये काढून घेते, छोट्या टोपामध्ये. आणि त्यानंतर मग कुकर घासून मग त्याच्यामध्ये बटाटे जे आहेत ते उकळवून घेते. असं टोपामध्ये उकडायचं म्हणलं ना, तर मग भरपूर गॅस जळतो आणि भरपूर वेळ लागतो बटाटे उकडायचं म्हणल्यावर. आणि कोणतंही म्हणजे डाळ बनवायचं म्हणा, भात बनवायचं म्हणा, हे मला आता कुकरची सवय लागलेली आहे. त्यामुळं ना ते टोपामध्ये शिजवणं हे तर म्हणजे मला म्हणजे हे वाटतं, वेस्टेज वाटते म्हणजे गॅसची. त्यामुळं ना मग हे केले मी, छोट्या टोपामध्ये ते मसाला भात काढून घेतला आणि त्यानंतर आता कुकर घासून त्याच्यामध्ये बटाटे जे आहेत ते उकडायला ठेवते. म्हणजे एक 5 ते 10 मिनटामध्ये सगळे बटाटे जे आहेत ते व्यवस्थित मऊ असे उकडून होतील. आणि फ्रेंड्स, आजकालच्या ह्या उन्हामुळे ना एवढं त्रासलेलो आहोत सगळेजण, सगळेच जवळ-जवळ. तर एवढे त्रासलेले आहेत सगळे, की असं वाटतं की पाऊस कधी पडेल आणि कधी म्हणजे शांत वातावरण होईल अगोदरसारखं. म्हणजे आजकाल ते टेम्परेचर एकदम हाय झालेलं आहे. जवळ कुठं 40 असतं, कुठं 45 असतं. असं एवढं तापमान भयंकर झालेलं आहे. म्हणजे की सहन न होणारं तापमान झालेलं आहे. त्यामुळं ना पावसाची आतुरतेनं वाट बघत आहेत सगळेजण. आणि काल थोड्या वेळच का होईना पाऊस आला. झालं तर आभाळ भरलं होतं आणि थंडगार हवा सुटली होती. त्याच्यामुळं ना एकदम छान वाटत होतं. म्हणजे त्याच्या अगोदर ना 2 दिवस थोडंसं टेम्परेचर कमी झालं होतं. म्हणजे असं हे होतं ना, जाणवतं ना, की म्हणजे रोजच्या उष्णतेपेक्षा थोडंसं उष्णता कमी झाली होती 2 दिवस आधी. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तर डायरेक्टली पाऊसच पडला. त्यामुळं जरा भारी वाटलं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला. आणि ना त्या टायमाला व्हिडिओ करायचा म्हणलं तर माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग अजिबात नव्हती. त्यामुळं मला ना व्हिडिओ करताच आला नाही. पाऊस ना जास्ती वेळ थांबला नाही. फक्त 5 ते 10 मिनिटच फक्त पाऊस आला होता. तर फ्रेंड्स, आता इथे उकडलेले बटाटे व्यवस्थित असे एकदम बारीक स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या याचा ठेचा टाकला आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ. कोणताही पदार्थ म्हणला तर मिठाशिवाय अपूर्ण असतो. त्यामुळं ना मीठ म्हणजे गोड असो, तिखट असो, कुठलंही असो, पण मीठ टाकणं हे गरजेचं आहे. तर आता ते सगळं म्हणजे बटाट्यामध्ये मी टाकलं होतं ना हळद, ठेचा, झालं तर चवीपुरतं मीठ. तर ते सगळं ना मी मिक्स करून घेतलं अगोदरच ताटामध्ये आणि त्यानंतर आता याला राई जिऱ्याची फोडणी देणार आहे फक्त. म्हणजे आपलं जे वडापावची भाजी असते तशी भाजी तयार होईल. आणि मला ना ते कांदे, झालं तर ते पुदिना, कोथिंबीर हे ते टाकून धना पावडर, जिरा पावडर टाकून ते आलू पराठा ते बनवतात ना, ते मला चांगलं वाटतात. पण अन्नूताईसाठी ना हे असे आलू पराठे बनवावे लागतात आणि हे पण छान लागतात म्हणजे वडापावसारखे लागतात. आणि अन्नूताईला भरपूर आवडतात हे पराठे असले. पराठे असो किंवा पुरी भाजी असो, पण बटाट्याची ही भाजी ना अन्नूताईला खूपच आवडते जास्ती.
तर आता हे जे मिश्रण आहे ते ह्या कढईमध्ये ॲड करायचं आहे आणि ते आता मी एका हाताने नाही करू शकत, त्यामुळं मोबाईल ठेवून दिला साईडला आणि आता हे मिश्रण जे आहे ते कढईमध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपली वडापावची जी भाजी असते ती टेस्टी भाजी तयार होते. आणि आता वैभवदादा पण उठला आहे, अनुताई पण उठले, कारण की 7 वाजताच त्यांना उठायचं म्हणजे सक्त ताकीद आहे. आणि शाळेला जरी सुट्ट्या असल्या तरीसुद्धा उशिरापर्यंत झोपायचं नाही असं साहेबांनी सांगितले. त्यामुळं ना ते म्हणजे की एक सवय होते ना उशिरा उठायची, त्यामुळं मग त्यांना 7 वाजेपर्यंतच फक्त झोपायचं असं हे आहे आणि 7च्या नंतर डायरेक्टली उठायचं आणि फ्रेश वगैरे व्हायचं, अंघोळ करायची असं मुलांनाही आहे. तर आता वैभवदादाचं चालू आहे ब्रश करायचं आणि तोपर्यंत इथे मी पटकन आता पराठे बनवायला सुरुवात करते. तर आता ही बटाट्याची भाजी तयार झाली होती ना, तर त्यातली म्हणजे थोडीशी भाजी मी डब्यामध्ये काढून ठेवली एका साईडला आणि त्यानंतर उरलेल्या बाकीच्या भाजीचे जेवढे होतील तेवढे पराठे बनवायचं असं हे केलं. कारण की अन्नूताईला ती भाजी आवडते ना जास्ती, त्यामुळं मग म्हणलं की एक थोडंसं काढून ठेवायचं तिच्यासाठी. आणि त्यानंतर मग मी वैभवदादा आम्हाला थोडंफार चहा चपाती पण आवडते. म्हणजे एखादी का होईना चपाती चहामध्ये खाल्ली ना तर छान वाटतं. त्यामुळं मग तुपाच्या चपात्या पण बनवायच्या आहेत आणि म्हणून मग मी ना थोडीशी भाजी डब्यामध्ये काढून ठेवली एका साईडला आणि आता बाकीची उरलेली भाजी त्याची पराठे बनवून घेते. आणि ना हे पराठा बनवण्यासाठी जो उंडा बनवायला लागतो ना आपल्याला, तर त्याच्यात ते सारण भरताना ना म्हणजे भाजी ती बटाट्याची त्याच्यामध्ये भरताना हात खराब होतात ना, तर मग मला ना अगोदर 2-3 पराठे मी असेच बनवले आणि त्यानंतरनं मात्र ना मग माझ्या डोक्यात आयडिया आली आणि मी पटापट ना चमच्याने भरत होते भाजी आणि चमच्याने म्हणजे ते असं दाबता पण येतं, भरता पण येतं व्यवस्थित आणि हात पण खराब होत नाहीत. नाहीतर हात खराब झाले ना मग ते आपलं हाताकडं हे होतं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही ते बनवायला, पराठे बनवायला. पण नंतर मी जेव्हा चमच्याचा यूज केला ना ते भाजी बनवण्यासाठी, तेव्हा मग कळलं की अरे हे तर पद्धत सोपी होती. मग नंतर बाकीचे जे पराठे होते मी ते चमच्यानेच भाजी भरून घेतली सगळी. तर आता अन्नूताई पण इथे झाडू मारून घेत आहे. उठलेले आहेत झोपेतून, त्यामुळं ते अंथरुणं पांघरुणं सगळं काढलं त्यांनी, फोल्ड करून ठेवलं आणि त्यानंतर आता झाडू मारणं चालू आहे. तर वैभवदादा गेला आहे दुकानला आणि तो दुकानवरून येईपर्यंत अन्नूताई झाडू मारून घेईल. आणि ना कधीही पराठे बनवायचे म्हणा किंवा शेंगदाण्याची पोळी बनवायची म्हणा किंवा पुरणाची पोळी बनवायची म्हणा, मी ना सारण कंजूसीने भरत नाही, तर एकदम भरभरून सारण भरते. आणि इथे बघा बटाट्याची भाजी पण एकदम गच्च भरून भरून मी भरत होते आणि असेच पराठे मुलांना आवडतात. नाहीतर ते थोडीशी भाजी असली आणि बाकीचं सगळं चपातीच असली ना मग ते मुलांना आवडत नाहीत. त्यामुळं ना मग मी सगळं असं भरभरून भरते सगळं भाजी वगैरे. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या जेव्हा करते ना तेव्हा मग ते साहेबांना पण ना असं दुसऱ्यांच्या घरीच्या शेंगदाण्याच्या पोळ्या आवडत नाहीत, कारण ते पातळ पातळ एकदम पोळ्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते कमी असतं, म्हणजे ते सारण जे असतं ते कमी असतं, झालं तर पातळ पातळ ते पोळ्या तसं नाही आवडत त्यांना. ते भरभरून असलं पाहिजे सारण आणि जाड जरी असली पोळी तरी चालेल, पण सारण भरभरून असलं पाहिजे असं त्यांना ते आवडतं. आणि त्याचमुळं ना मला सवय झाली की पुरणची पोळी म्हणा, शेंगदाण्याची पोळी म्हणा किंवा आलू पराठा, कोणताही पराठा म्हणलं तरी आपलं भरभरून आपलं सारण भरायचं आणि त्यानंतर पराठे बनवायचे, म्हणजे छान लागतात पराठे जरा.
तर आता तिघांसाठी जेवढे आलू पराठे लागणार होते तेवढे मी बनवले आणि त्यानंतर मग एखादी दुसरी चपाती पण बनवून घेते. म्हणजे वैभवदासाठी एक, माझ्यासाठी एक असं तुपाची चपाती बनवून घेते. कारण की हे खाल्ल्याशिवाय आमचा म्हणजे दिवस जो आहे तो चांगला जात नाही. आता हे सवयच झाली तुपाची चपाती खायची चहामध्ये बुडवून. तर भरपूर लोकांना आवडते चहा चपाती खायला. तसंच आम्हा दोघांना पण आवडते आणि आता हळूहळू अन्नूताईला पण आवडायला चालू झालं आहे. म्हणजे आमच्यासोबत ती पण खाते जरा चहा चपाती. तर आता नाश्ता बनवून झाल्याच्या नंतर इथे बघा ढीगभर भांडे पडलेले आहेत. तर आता हे भिजायला ठेवते साईडला आणि पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ करून घेते. कारण की भरपूर किचन घाण झालेलं आहे. प्लॅटफॉर्म आहे बघा, पीठ वगैरे सगळं सांडलेलं आणि असं किचन ठेवायला चांगलं नाही वाटत. त्यामुळं आता इथे बघा बाकी ते भांडे वगैरे घासताना मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. पूर्ण किचन जेव्हा स्वच्छ झालं तेव्हा मग व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे स्वच्छ मोकळं आणि सुक्कं किचन असलं ना तर चांगलं वाटतं. तर कढई वगैरे सगळं खाली करून मी एका छोट्या छोट्या डब्यांमध्ये भाजी वगैरे भरली होती. आणि त्यानंतर आता आली आहे मी कपडे सुकायला घालायला. तर अन्नूताईने ना लादी पण पुसून घेतली होती. त्यामुळं ते एक काम उरकलं माझं पटकन. आणि कपडे ना आज बेडशीट तर धुवायला टाकलीच होती आणि त्याचबरोबर अन्नूताईचं पण हे रजाई आणि वैभवदादाची पण रजाई धुवून घेतली आज. कारण की आता पावसाचे दिवस कधी पण चालू होऊ शकतात. त्यामुळं मग म्हणलं थोडं थोडं करून उरकून टाकावं. आता भरपूर अंथरुणं पांघरुणं आहेत धुवायची आणि असं तर घाण झालेलं नसतात पण ना ते बऱ्याच दिवस असं ठेवून दिलेलं असतं. म्हणजे आता पांघरायचं तर आता गरमीमुळं तर आपण पांघरत नव्हतो कोणी, त्यामुळे ते असंच ठेवून दिलेलं ना मग त्याचं थोडंसं असं घुसमटल्यासारखं वास येतो ना पांघरुणाचा. त्यामुळं ना मग म्हणलं की सगळे अंथरुणं पांघरुणं एक एक करून म्हणजे रोज थोडं थोडं करून धुवून टाकावं. कारण की आता लवकरच पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहेत आणि एकदा पावसाळा चालू झाला की मग आपलं असे जाडजाड वाकळा रजाई वगैरे हे धुवायला थोडंसं अवघड होतं त्यामुळं. तर आता हे जे काम आहे ते लास्टचं काम असतं माझं आणि यानंतर मग आपलं सगळं काम ओके असतं. तर फ्रेंड्स आता हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.